बऱ्याचदा कारणं एकदम साधी आणि भारी असतात. असं कोणतंही कारण जे आपल्याला हजम नाही होणार किंवा ती कारणं ऐकून आपण पडून जाऊ. लाईक आज अचानक पोटात दुखतंय किंवा मॅडम रात्रीपासून प्रचंड ताप येतोय. म्हणजे रात्री पिक्चर संपेपर्यंत ताप आपल्याला नसतो, पण अचानक सकाळी खूप ताप आपल्याला येतो. मग आज येता येणार नाही. काही ओळखीचं वाटत असेल तर काम करणाऱ्या प्रत्येकानं लाईफमध्ये कधी ना कधी हे किंवा असंच एखादं खोटं कारण देऊन सुट्टी नक्कीच मारली असेल. पण आपल्या हक्काच्या सुट्टीसाठी आपल्याला असं खोटं का बोलावं लागतं? आपल्या मॅनेजरला किंवा आपल्या वरिष्ठांना प्रामाणिकपणे ही कारणं सांगितली ना, की सर मेंटल स्ट्रेस खूप जास्त झालाय, मी येत नाही, तर सुट्टी मिळण्याऐवजी ती सुट्टी डिरेक्ट रिजेक्ट होईल अशी भीती असते. म्हणून बिचारा एम्प्लॉईला आपल्या जिवंत धडधाकट नातेवाईकांना वर्षातून 4दा आजारी पाडावं लागतं, नाहीतर एकतर ते अस्तित्वातच नाहीयेत, त्यांना 10 वेळा मारावं तरी लागतं. ठीक आहे, जो कपाट. पण त्याही पलीकडे जाऊन जर बोलायचं तर कुणालाच खोटं बोलण्याची हौस नसते. प्रॉब्लेम असा आहे की जर ऑफिसमध्ये खरं आणि प्रामाणिक कारण सांगितलं तर सुट्टी मिळण्याची शक्यता 90% कमी होते. म्हणजे पेपरवरच्या हक्काच्या सुट्ट्या शिल्लक असूनही त्या मिळवण्यासाठी कर्मचाऱ्याला अक्षरशः भीक मागावी लागते. दुसरं कारण म्हणजे टॉक्सिक वर्क कल्चर. जर तुम्ही कौटुंबिक कारणासाठी किंवा मित्राला भेटण्यासाठी सुट्टी मागितली तर मॅनेजमेंट लगेचच जज करायला लागतं. हा कामाबद्दल सिरियस नाहीये अशी लेबल्स लागतात. सततचा ताण, डेडलाईन्स आणि मायक्रो मॅनेजमेंटमुळे जेव्हा कर्मचारी पूर्णतः बर्नआउट होतो तेव्हा स्वतःच्या मानसिक शांततेसाठी त्याला आजारपणाची खोटी ढाल पुढे करावीच लागते. कर्मचारी म्हणजे रोबोट नाही आहेत. जोपर्यंत वैयक्तिक आयुष्याचा आदर केला जात नाही तोपर्यंत कर्मचारी खोटं बोलतच राहणार. जेव्हा खरं बोलूनही सुट्टी सहज मिळेल तेव्हा कुणालाच नाटक करण्याची काहीच गरज नाही पडणार आहे. तुम्हाला काय वाटतं? कमेंट करून नक्की सांगा आणि तुमच्या ऑफिस ग्रुपवर हा व्हिडिओ नक्की शेअर करा.